जसं मी तुम्हाला सांगितलं पवित्रता, आपण पवित्रता या गोष्टीवर बोलत आहोत आणि खूप आवश्यक आहे आपल्या जीवनात या गोष्टी समजणं याच्याविषयी मी तुम्हाला सांगितलं आणि तर आपण सुरुवात करू जुन्या कराराविषयी. मी तुम्हाला सदैव वचन देण्याच्या आधी संदर्भ देत असतो, की आपल्याला वचन कळावे, समजावं, की देव काय बोलत आहे आणि जेव्हा आपल्याला ती वेळ कळतं, जेव्हा आपल्याला त्याच्या वचनाविषयी किंवा त्या परिस्थिती, ती जागा, ती लोकेशन आणि देव कोणासोबत बोलत आहे, या गोष्टी जेव्हा त्या वचनातून कळतात, मग ते वचन समजण्यासाठी सोपं जातं. आता पुन्हा एकदा तुम्हाला एक रिकॅप, हो की नाही? प्रभू येशू ख्रिस्ताने किंवा देवाने हे जग बनवलं, पृथ्वी बनवली, आदाम हवा बनवली. आदाम आणि हवा पापात पडले आणि त्या पापात पडल्यामुळे तो जो संबंध होता, जसं मी तुम्हाला सांगितलं पवित्रता, तो तुटतो कशाने? तर पापामुळे आणि तो संबंध तुटला आणि आणि मग देवाने आदाम आणि हवाला काय एदन बागेतून बाहेर काढलं. त्यांना तरी आशीर्वाद दिले आणि त्यांचे मुलं होत गेले. आणि त्यांच्या आपण जे बघतो की जनरेशन होत गेल्या आणि हे होता होता जेव्हा आपण बघतो की अब्रामाला देवाने दर्शन दिले, अब्रामाला प्रॉमिस केलं, तुझ्यातून मी राष्ट्र प्रस्थापित करील. त्याच्यातून राष्ट्र प्रस्थापित झालं याचा अर्थ काय की त्याचे जे जनरेशन, त्याचे जे येणारे जे होते याकोब, त्याच्या जनरेशन मधला त्याला इस्राईल म्हटलं आणि त्याचे जे 12 मुलं नंतर जे झालेत ते त्यांचे जे जनरेशन किंवा लोक त्यातून जे आले त्यातून हे इस्राईल काय झालं राष्ट्र निर्मित झालं आणि त्यातून देवाने मोजेसला निवडलं आणि हे लोक जे देवाचे यहुदी लोक जे होते हे गुलामीत होते, फारोच्या गुलामीत होते इजिप्तमध्ये आणि तिथे असताना तुम्हाला जुन्या करारातली ही सगळी ही गोष्ट माहित आहे की कसा मोशेचा उपयोग करून, मराठीत मग त्याला आपण मोशे म्हणतो, इंग्लिशमध्ये मोजेस म्हणतो. तर मोशेचा उपयोग करून कसं या लोकांना, यहुदी लोकांना, ज्याला त्यांना देवाने म्हटलं की तुम्ही माझे लोक आहात, कारण अब्राहमाला त्याने प्रॉमिस केलं, त्याला काय दिलं, वचन दिलं. देवाचे वचन कुठल्याही परिस्थितीत बदलत नाही. मनुष्य बदलतो परिस्थितीनुसार, देव कधीच बदलत नाही. आणि म्हणून त्यातून जे लोक निर्मित झाले त्यांना यहुदी म्हणण्यात आलं, देवाचे लोक म्हटले आणि म्हणून सदैव आपण बायबलमध्ये जुन्या करारात बघतो की इस्रायलांचा देव, द गॉड ऑफ इस्रायल, हे का म्हटलं जातं? कारण अब्राहमाला वचन दिलं होतं आणि त्यातून जे राष्ट्र निर्मित झाले, त्याच्यातून जे लोक आले आणि याकोबाचं नाव जसं आपण बघितलं इस्रायल ठेवण्यात आलं आणि त्यातले जे लोक आले ते यहुदी लोक झाले. म्हणजे या जगात त्या काळात जर आपण गेलो तर दोनच समजून घ्या लोक, एक यहुदी आणि एक परराष्ट्रीय. तर हे देवाचे लोक आणि जेव्हा हे गुलामीत होते, या गुलामीतून, फारोच्या गुलामीतून मोशेचा उपयोग करून देवाने त्यांना बाहेर काढलं. आता बाहेर काढल्यानंतर या लोकांजवळ तुमच्या आणि माझ्यासारखं बायबल नव्हतं, नियम नव्हते. म्हणून देवाने त्यांना नियमशास्त्र म्हणजे कमांडमेंट, ज्या आज्ञा दिल्या, की हे तुम्ही करा. हे कशासाठी दिल्या? की त्यांना कळावं की पाप काय आहे, देव तुमचा पवित्र आहे, तुम्ही या गोष्टी करू नये. आणि म्हणून मोशेचा उपयोग करून तुम्हाला मी सांगितलं होतं त्या आज्ञा देवाने सांगितल्या आणि मोशेनं लिहिल्या नाही, तर देवाने स्वतः लिहून त्या आज्ञा त्या दगडावर मोशेच्या हाती दिल्या. सांगण्याचं तात्पर्य याच्यातून आपल्याला कळतं की देव या गोष्टीविषयी किती किती सिरियस आहे, की त्याने स्वतः लिहून त्या आज्ञा मोशेच्या हाती दिल्या. सांगितलं ह्या यहुदी लोकांना हे दे, त्यांना तू सांग, या तू त्यांना पाळांना सांग. कशासाठी? या गोष्टीसाठी का देव पवित्र आहे आणि देवाची इच्छा आहे की प्रत्येक मनुष्याने देवाजवळ यावं आणि आणि तुम्हाला मी सांगितलं तुम्ही पवित्र असल्याशिवाय देवाजवळ जाऊ शकत ना. याच्याविषयी अजून क्लिअर आपण पुढे बोलू. पण या गोष्टी होत असताना काही कमांड, काही आज्ञा देवाने दिल्या आणि आपण त्याविषयी बोलू. गणना जुन्या करारातून आपण सुरू करू. तुम्हाला हा पूर्ण संदर्भ यासाठी दिला की तुम्हाला कळावं की आपण काय वाचत आहोत, कोणाविषयी वाचत आहोत. तर इथे देव हा यहुदी लोकांना मोशेद्वारे बोलत आहे आणि सांगत आहे. तर
काय त्यांना आज्ञा देत आहे. गणना 15:29 तुमच्यासाठी वाचतो. संदर्भ लिहून ठेवा. ज्यांच्यापाशी बायबल लगेच काढता येईल ते तुम्ही काढा. खूप साऱ्या वचनातून आपण जाणार आहोत. लक्षात ठेवा, सदैव वचनातून तुमचा संदेशाचा प्रवास असला पाहिजे. प्रत्येक गोष्ट वचनातून असली पाहिजे, मनुष्याच्या बुद्धीतून नव्हे. तर लक्षात ठेवा, गणना 15:29 जो माणूस चूक करतो आणि पाप करतो त्यासाठी हा नियम आहे. कोण करतो? जो चूक करतो आणि पाप करतो त्यासाठी हा नियम आहे. इस्रायलाच्या कुटुंबात जन्मलेल्या लोकांसाठी व तुमच्या घरात राहणाऱ्या परदेशी लोकांसाठी सारखेच नियम आहे. जे तुम्हाला मी सांगितले, इस्रायल म्हणजे यहुदी, आणि या लोकांनी जेव्हा जेव्हा हे इजिप्त मधून बाहेर आले, काही असे लोक होते परराष्ट्रीय जे यांच्या सोबत आले. त्यांनी यांच्या इस्रायल देवाला आपला देव मानलं आणि त्यांच्या सोबत ते आलेत. आणि म्हणून देव म्हणतो, इस्रायलाच्या कुटुंबात जन्मलेल्या लोकांसाठी व तुमच्या घरात राहणाऱ्या परदेशी लोकांसाठी सारखेच नियम आहे. गणना 15:30 सांगतं, पण जर एखाद्याने पाप केले आणि आपण चूक करीत आहोत हे त्याला कळत असलेल, तर तो माणूस परमेश्वराविरुद्ध आहे. परमेश्वराविरुद्ध. किती मोठी गोष्ट आहे परमेश्वराविरुद्ध जाणं. पण कधी? जर जो काय म्हणतो, एखाद्याने पाप केले, आपण चूक करीत आहोत हे त्याला कळत असेल, तर तो माणूस परमेश्वराविरुद्ध आहे. त्या माणसाला त्याच्या लोकांपासून वेगळे काढून टाकले पाहिजे. इस्रायलाच्या वंशात जन्मलेल्या माणसासाठी किंवा तुमच्यात राहणाऱ्या परदेशी माणसांसाठी सारखाच नियम आहे. सारखाच नियम आहे. असं नाही का ते यहुदी होते बेटा, त्यांच्यासाठी लिहिलंय, आपण यहुदी नाही. तुमचे वचन सांगतं, देवाने वचन ते दिले, सारखेच नियम आहे. जर तुम्ही पाप करता, जर तुम्ही जाणून बुजून तुम्ही पाप करता, तुम्ही चुका करता, देवाविरुद्ध आहात. तो म्हणतो तो माणूस देवाविरुद्ध आहे, त्या माणसाला लोकांपासून वेगळे काढून टाकले पाहिजे. आणि गणना 15:31 म्हणतं, परमेश्वराचा शब्द महत्वाचा आहे. असा विचार त्या माणसाने केला नाही आणि त्याने परमेश्वराची आज्ञा मोडली. ओके, आपण जर नियम मोडतो, आज्ञा मोडतो, हे का मोडतो? कारण आपल्याला महत्व वाटत नाही. आपल्याला वाटतं या लिहिलेल्या गोष्टी आहेत, देव का आपल्या समोर आहे का, आणि या गोष्टी आपण बघू, इतकं काही या गोष्टीला व्हॅल्यू देण्याची गरज नाही. व्हॅल्यू आजच्या परिस्थिती अनुसार आपल्याला जसं बोलता येईल, जसं वागता येईल तसं आपण करावं. म्हणून याचा अर्थ काय असतो, की मला त्या गोष्टीची किंमत नाही. आणि तो सांगतोय वचनामुळे, परमेश्वराचा शब्द महत्वाचा आहे असा विचार त्या माणसाने केला नाही आणि त्याने परमेश्वराची आज्ञा मोडली, तर त्या माणसाला तुमच्या समूहातून वेगळे केले पाहिजे. तो माणूस अपराधी आहे आणि त्याला शिक्षा झाली पाहिजे. तर हे वचन या गोष्टीसाठी आपण फक्त वाचलं की तुम्हाला कळावं की देव किती सिरियस आहे, की आज्ञा तुम्हाला पाळावंच लागेल. देवाने त्यांना आशीर्वादित केलं, त्यांना त्या इजिप्त मधून फारोच्या गुलामीतून बाहेर काढलं. आनंद होता, मोठे मोठे चमत्कार दाखवलेत. यांचे पहिले जे मुलं होते ते वाचले. फारोच्या पुन्हा इजिप्त मधले सगळे फर्स्ट बॉर्न जे पहिले बाळ होते ते सगळे मारण्यात आले. इतक्या साऱ्या गोष्टी झाल्या, हो की नाही? आपण बघतो की इस्रायलचा देव किती महान आहे, किती त्याने हे सगळ्या गोष्टी केल्या आणि आपण खूप आनंदित होतो या गोष्टी बघून. बघा देवाने काय केलं, तो समुद्र दुभागला, त्याच्यातून त्यांना बाहेर काढलं, सगळ्या गोष्टी केल्या. किती मोठा फेवर आहे ना, किती मोठा फेवर आहे की देव तुमच्या पाठीशी आहे, देव तुमच्या सोबत चालत आहे. तो तुम्ही त्या वैरण्यात असताना, जेव्हा तो तुम्हाला देवाने जे अब्राहमाला जी जागा प्रॉमिस केली होती तिकडे जेव्हा तो घेऊन जात असताना तुमची सगळी काळजी करत आहे. दिवसा तुम्हाला मेघांचा स्तंभ चालवत आहे, रात्री आगीचा स्तंभ चालवत आहे, तुम्हाला आकाशातून मान्ना येत आहे, दगड फाडल्यावर त्यातून पाणी निघत आहे. इतक्या सगळ्या गोष्टी आहे, म्हणजे देव किती तुमच्या फेवर मध्ये आहे. पण जर तुम्ही पाप करता, देव म्हणतो त्याला बाहेर काढ. देव काय म्हणतो? त्याला बाहेर काढ, त्याला शिक्षा कर. तो माझा नाही, त्याला काही किंमत नाही.
म्हणून जर फक्त हेच की देवाने बघा किती साऱ्या गोष्टी या लोकांसाठी केल्यात, पण या लोकांसाठी करत असताना देव जो पवित्र आहे तो पवित्रच राहतो. त्याचे जे नियम जे आहेत तेच राहतात. जे मी तुम्हाला सुरुवातीला सुद्धा सांगितलं, की देवाजवळ पवित्रतेशिवाय तुम्ही येऊ शकत ना. आपलं जीवन आपण कुठेही घाण करून किंवा वाईटात वागून, कसंही बोलून, ज्या शब्दातून आपण शिवीगाळ करतो, वाईट बोलतो आणि त्या मुखातून हे माझ्या येशू ख्रिस्ता माझी प्रार्थना ऐक, हे होऊ शकत नाही. तुम्हाला वाटत असेल असं होतं म्हणून, हे तुमच्यावर प्रत्येकाला मी सोपवतो, पण एक तुम्हाला सांगतो, तुमच्या प्रार्थना देव ऐकत नाही. तो पवित्र आहे. हे यहुदी लोक, यांना हे वचन त्यांनी सांगितलं. तुम्हाला मी सगळे आशीर्वाद सांगितले. तुम्हाला सगळ्या जुन्या करारातल्या गोष्टी माहित आहे, की देवाने त्यांना कसं वाचवलं. याच्यापेक्षा मोठे चमत्कार झाले नाहीत. पण तरी देव काय म्हणतो, माझ्या आज्ञा जो पाळत नाही, तर तो काय आहे, त्याला महत्व नाही, तो माझ्या विरुद्ध आहे. विचार करा, देवाविरुद्ध असणं. तुमचं जग पूर्ण तुमच्या पाठीशी असो, पण तुम्ही जर देवाविरुद्ध आणि देव तुमच्या विरुद्ध असेल, तुमच्याजवळ काहीच नाही. पण कुठली गोष्ट? तर पापामुळे. आणखी काही एक आपण उदाहरणं बघू. गणना 15:37 आणि या कशासाठी उदाहरण बघत आहोत आपण? की तुम्हाला कळावं, आपल्या प्रत्येकाला कळावं, की देव पापाविषयी किती त्याचा निषेध करतो. तो त्या गोष्टीविषयी किती सीरियस आहे. आपण जगातल्या खूप साऱ्या गोष्टीविषयी सदैव खूप सीरियस असतो. आपल्या आरोग्याविषयी, आपल्या खर्चाविषयी, आपल्या कुटुंबाविषयी, आपल्या आई-वडिलांविषयी आणि चांगल्या गोष्टी, यात काही वाईट नाही. पण देव कशाविषयी सीरियस आहे याच्याविषयी आपण बोलतो आणि तो सगळ्यात महत्वाचा देव सीरियस आहे, तो आहे पवित्रता, पवित्र असणे. आणि आणखी एक काही वचन वाचतो, त्यातले उदाहरणं गणना 15:37 आपण वाचलं. पुढे आपण बघू निर्गम. निर्गम तुम्ही या कोंढ्यांकडे नाही, मोशेला म्हणलं, एक मिनिट. तर आपण पुढचं जे वाचू, गणना 15:37 आणि याच्यात देव काय म्हणतो हे लक्षात घ्या. आपण वचन वाचू, गणना 15:37. परमेश्वर मोशेला म्हणाला, 38वं वचन, इस्रायल लोकांशी बोल, त्यांना तू सांग, त्यांना या गोष्ट, बरं एक लक्षात ठेवा, देव डायरेक्ट इस्रायल लोकांसंग बोलू नाही शकला असता का? तो बोललाही. जेव्हा बोलला त्याचे उदाहरण आपण बघू. का मोशेद्वारे बोलतो? का? कारण त्याला त्याच्यात एक सत्य दिसलं, त्याच्यात एक विश्वासू मनुष्य दिसला, त्यात एक खरा दिसला, त्याच्यात जो उपयोग करून घेण्यालायक दिसला, म्हणून तो त्यांच्याद्वारे बोलत होता. आणि इथे आपण बघतो, तो म्हणतो की या इस्रायल लोकांना सांग, या गोष्टी सांग, माझ्या आज्ञा तुमच्या लक्षात राहण्यासाठी. आपल्या लक्षातच राहत नाही आपण जे करतो, पण देव किती सिरियस आहे. लक्षात राहण्यासाठी मी तुम्हाला काहीतरी देईन. दोऱ्याचे खूपसे तुकडे एकत्र बांधा आणि ते तुमच्या कपड्याच्या एका टोकाला बांधून ठेवा. त्या प्रत्येक कोंड्याला एक निळा दोरा बांधा. या गोष्टी तुम्ही नेहमी अंगावर बाळगा, नेहमी अंगावर बाळगा. म्हणजे सोपी शब्दात, एक तुमच्या कपड्याला एक तुम्ही गाठ बांधा, की मी देवाच्या आज्ञा मोडणार नाही. किती सिरियस आहे देव. 39वं वचन, तुम्ही या कोंड्यांकडे बघून परमेश्वराने दिलेल्या सगळ्या आज्ञा लक्षात ठेवू शकाल. म्हणजे तुम्ही आज्ञा पाळाल, तुम्ही आज्ञा विसरून काही चूक करणार नाही आणि तुमच्या शरीराला, वचन लक्षात ठेवा, तुमच्या शरीराला व डोळ्यांना हव्या असलेल्या गोष्टी करणार नाही. जेव्हा ती आपण म्हणतो खूप सारं है ना, गाठ बांधून ठेव, म्हणजे त्या लक्षात राहील. देव तेच सांगतो, हे इथूनच आलेलं आहे, की तू म्हणतो गाठ बांधून ठेव, की तुला लक्षात राहील की माझ्या आज्ञा आहेत. आपल्याला कळतं की देव किती सिरियस आहे या गोष्टीविषयी, की पाप नाही, चूक नाही, या गोष्टी झाल्या नाही पाहिजे. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, तुम्हाला कळलं पाहिजे द सिरियसनेस, युअर गॉड इज होली. पवित्र आहे तो, काही केल्याने चालत नाही. आज आपल्या चर्चेसला काय गरज आहे? पवित्रता शिकवण्याची, हे शिकवण्याची की आपला देव पवित्र आहे रे, नाही तर सारखेच होऊन जातील सगळं. आपण त्याला सारखेच मोजतो. पण म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, कुठली एक गोष्ट देवाला सत्य करतं की हा खरा देव आहे, म्हणजे तो पवित्र आहे.
आणि या वचनातून आपण बघतो काय, तर तुमच्या शरीराला व डोळ्यांना हव्या असलेल्या गोष्टी करणार नाही. गणना 15:40. माझ्या सगळ्या आज्ञा पाळायच्या आहेत हे तुम्ही लक्षात ठेवाल, म्हणजे तुम्ही परमेश्वराचा खास लोक व्हाल. मी तुमचा देव. आणि 15:41 गणना, मी तुमचा देव परमेश्वर आहे. तुम्हाला मिस्र देशातून आणणारा मीच आहे. तुमचा देव होण्यासाठी मी हे केले. मी तुमचा देव परमेश्वर आहे. आपण जर म्हणतो की देव माझा येशू ख्रिस्त परमेश्वर आहे, हे तुमच्यासाठी आहे. जर आपण म्हणतो तर माझा नाही, तर तुमच्यासाठी नाही. पण जर आपण म्हणतो, तो म्हणतो मग आज्ञा पाळा. या गोष्टी आपण शिकू. पुढेही आपण बघू की मी तुम्हाला कळेल या गोष्टी काय असतात. आज्ञा असतं काय, पाळणं कसं असतं. पण ह्या 2 वचनातून जे संदर्भ आपण वाचले, याचा हेतू हाच होता की देव किती सिरियस आहे त्याच्या आज्ञाविषयी किंवा पापाविषयी. पाप काय असतं? आज्ञा न पाळणं हे पाप आहे. देवाची आज्ञा न पाळणं हे पाप आहे, जे आपण रोज करतो. पुढे बघू. पर या केल्या नसल्यामुळे काही तुम्हाला मी संदर्भ देतो, की देवाने, आता आपण बघितलं की आज्ञा सांगितल्या. आता मनुष्याने जर पाळल्या नाही, तर यहुदी लोकांचं काय झालं? यातल्या काही तुम्हाला जुन्या करारात खूप साऱ्या घटना आहेत, पण त्यातल्या काही महत्वाच्या घटनांकडे तुमचं मी लक्ष आणतो. तर हा देवाचा प्रकोप जेव्हा येतो, पहिले तुम्ही त्याचं सिरियसनेस बघितलं, की हा किती सिरियस आहे त्याच्या आज्ञाविषयी. आता आपण जर पाळल्या नाही, तर त्याचा क्रोध कसा असतो हे बघू. तर पुन्हा एकदा संदर्भ, जेव्हा या लोकांनी, सगळ्यात मोठी आज्ञा काय आहे, की तुझ्याशिवाय, देवाशिवाय तुला दुसरा कुठला देव नसो. आणि या लोकांनी वासराची जेव्हा मूर्ती केली, जेव्हा मोशे त्या सिनाई पर्वतात देवाला भेटायला गेला, या लोकांनी, कारण मनुष्याचं हृदय एवढी कपटी आहे. पण एक लक्षात ठेवा, तुम्हाला सगळ्या गोष्टी सत्याच्या ज्या सांगतो ते तुमचे डोकं उघडे ठेवा. मनुष्याला मी तुम्हाला सांगतो, जेव्हा स्पिरिच्युअल बनवला, याचा अर्थ काय असतो? आपला झुकाव सदैव आध्यात्मिक गोष्टीकडे असतो. आपल्याला देव म्हणून काही ना काही पाहिजेच असतं. पण गरज आहे आपण सत्याकडे किंवा सत्य देवाकडे जावं. पण जर तुम्ही गेलेही नाही, हा जो झुकाव जो असतो, कारण आपल्याला बनवलंच आहे. तुमचं शरीरच त्या गोष्टीसाठी तुम्हाला बनवलं आहे की तुम्ही देवाचे असा. म्हणून इथे काय बघतो, जेव्हा त्याला, त्या लोकांना, यहुदी लोकांना वाटले की अरे मोशे गेला, आमच्यासाठी काय आहे आता, आम्हाला काहीतरी देव असला पाहिजे. यांनी वासराची निर्मिती केली, वासरू बनवलं सोन्याच्या धातूतून. आणि मग देवाचा प्रकोप आपण बघतो. निर्गम 32:10. आपण देवाचा जो प्रकोप, जेव्हा आज्ञा मोडल्याने देवाने काय केल्या या यहुदी लोकांवर, हे आपण बघत आहोत. तर निर्गम 32:10. तर आता मला त्यांना माझ्या रागाच्या तडाख्याने नष्ट करू दे, नंतर मी तुझ्यापासून एक महान राष्ट्र निर्माण करीन. याचा अर्थ समजून घ्या. हे हजारो, लाखो, करोडो लोक होते. हे काही हजार फक्त लोक नव्हते की फक्त इतकेशे लोक आणले. एक राष्ट्र होतं ते. तर हे लोक जेव्हा आणले, आणि देवाने जेव्हा यांनी बघितलं की याने हे पाप केलं, देव म्हणतो या सगळ्यांना मी नष्ट करीन, खतम करीन मी या सगळ्यांना. आणि मोशे, तुझ्यापासून मी अधिक एक नवीन सुरुवात करेल. सिरियसनेस बघा त्याच्या याची. ज्या लोकांना इतके चमत्कार दाखवून त्यातून पूर्ण बाहेर आणलं, इथे देव काय म्हणतो, मी त्यांना नंतर माझ्या रागाच्या तडाख्याने नष्ट करू दे, नंतर मी तुझ्यापासून एक महान राष्ट्र निर्माण करेल. आणि 11वं वचन 32:11 सांगतं, परंतु काकुळतेने विनंती करून मोशे आपला देव परमेश्वर याला म्हणाला, परमेश्वरा, तुझ्या रागाने तुझ्या लोकांचा नाश न हो, तुझ्या महान शक्तीने व सामर्थ्याने त्यांना मिस्र देशातून तू बाहेर आणलेस. मोशे काय करत आहे? मध्यस्थी करत आहे की देव असं करू नको, असं करू नको. आणि पुढे जर तुम्हाला बायबल माहित असेल तर मोशेने काय म्हटलं त्याला, की जे इजिप्तचे, जे मिस्र देशातले लोक काय म्हणतील, का यांच्या देवाने आमच्यातून याला बाहेर आणलं, यहुदी लोकांना, आणि केलं काय? तर तिथे जाऊन खतम केलं. हा काय करतो मोशे? आपल्या स्वतःच्या बुद्धीतून देवासोबत
कसा तरी त्याचा क्रोध शांत करण्याचा प्रयत्न करतो. पण सांगण्याचं तात्पर्य, जेव्हा पाप येतं, देव म्हणतो तुझं राष्ट्र मी खतम करेल, नष्ट करेल. देव म्हणतो मी हे जे दगड आहे, या दगडातून मी लोक बनवू शकतो. मी हे तुम्हाला काय सांगत आहे, का सांगत आहे, की तुमचं लक्ष असावं, की पाप देव राष्ट्र खतम करू शकतो. आपले लोक खतम करतो. त्याची इच्छा होती, तो काय म्हणतो, मला हे करू दे आणि तू एकटा जो मोशे जो उरला, तुझ्यातून मी नवीन बनवेल. पहिली घटना. पुढे आपण बघू. जेव्हा आणखी एक तुम्हाला काही संदर्भ देतो. जेव्हा यांच्या यहुदी लोकात लैंगिक पाप वाढले. ही जी समस्या ही मनुष्याला सदैव असते आणि जेव्हा हे लैंगिक पाप त्यांच्यात सुरुवात झाली, पुन्हा एकदा वचन ऐका. गणना 25:4 मध्ये देव काय म्हणतो, परमेश्वर आता हे झाल्यानंतर देवाने जेव्हा हे बघितलं, हे सगळं त्यांच्या यहुदी लोकांविषयी, त्यांना बघा काय शिक्षा तो करतो. गणना 25:4 परमेश्वर मोशेला म्हणाला, त्या सर्व लोकांच्या पुढाऱ्यांना आण, नंतर त्यांना परमेश्वराकरिता भर दिवसा फाशी दे, म्हणजे परमेश्वर इस्रायल भडकलेला राग जाईल. मोशे इस्रायलच्या न्यायाधीशांना म्हणाला, तुम्ही प्रत्येकाने आपापल्या ताब्यातील पुरुष व बहालपुराच्या देवांची उपासना करतात त्या सर्वांना तुम्ही मारून टाका. आणि गणना 25:9 सांगतं, देवाने तिथे आजार पाठवला, कारण या लोकांनी हे लैंगिक पाप केलं. या आजारामुळे एकूण 24,000 लोक मेले. त्यांचे जे हेड्स होते, हेड्स म्हणजे जे 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 इस्रायली लोक, त्यातले जे पुढारी होते, त्यांचे डोकं कापून त्यांना बांधण्यात आले आणि देवाने तिथे काय पाठवलं, तिथे त्यांनी आजार पाठवले. 24,000 लोक मेलेत. का? कारण देवाला पाप चालत नाही. आणखी एक उदाहरण आणि आपण पुढे जाऊ. या गोष्टी सदैव लक्षात ठेवा. जेव्हा देवाने यहुदी लोकांना मिसर देशातून बाहेर काढलं, की त्यांना असं मध पाण्याचं असं एक सुंदर जागा द्यावी, हा कनान देश द्यावा, जिथे माझे लोक राहतील. ती जी जागा जी होती किंवा जो प्रवास होता, तो फक्त काही दिवसाचा, 40 दिवसाचा असू शकला असता. हा प्रवास 40 वर्षाचा झाला. का झाला? यांच्या पापांमुळे. जे देवाने वचन दिलं, तो म्हणते तुमचे पाप तुम्हाला इथे फिरवतील. वचन वाचतो पुन्हा एकदा. काय? गणना 32:12 आणि देवाने सांगितलं, की तुम्ही या गोष्टी कराल तर तुम्हाला मी हे देणार नाही. गणना 32:12 फक्त युफेनचा 32:11 वाचू. परमेश्वर गणना 32:10 पासून सुरू करू. परमेश्वर त्या लोकांवर खूप रागावला. परमेश्वराने ही शपथ घेतली आणि 32:11 मिशर देशातून आलेल्या 20 वर्षावरील कुठल्याही माणसाला हा प्रदेश बघू दिला जाणार नाही. त्याने वय टाकून दिलं. तुम्ही जिवंत असताना त्याने सांगून दिलं, की 20 वर्षावरील तुम्ही जे या तुम्हाला मी बघू देणार नाही. मी अब्राहम, इसाक व याकोब यांना वचन दिले होते. लक्षात ठेवा, देव आपले वचन सुद्धा पाळतो. त्यांना मी ही जमीन द्यायचे कबूल केले होते, परंतु त्यांना मला मनापासून अनुसरले नाही, म्हणून त्यांना हा प्रदेश मिळणार नाही. फक्त युफेनचा मुलगा कारेब आणि नुनाचा मुलगा यहोशवा हे मनापासून परमेश्वराला अनुसरले. परमेश्वर गणना 32:13 परमेश्वर इस्रायल लोकांवर खूप रागावला होता, म्हणून परमेश्वराने त्यांना 40 वर्ष वाळवंटात ठेवले. ज्या लोकांनी परमेश्वराविरुद्ध पाप केले, त्या लोकांना परमेश्वराने मरण येईपर्यंत तिथे ठेवले. कदाचित तुमच्या समोर हे क्लिअर झालं असेल, की देवाला पाप आवडत नाही. आजचा मुद्दा काय? आजचं आपलं बोलणं काय आहे? हे नाही का बघा देव त्यांच्यासोबत काय केलं. मुद्दा हा नाही. मुद्दा हा आहे, की देव पवित्र आहे. नियम सारखे आहेत. तुम्ही पाप करून देवाजवळ येऊ शकत नाही. तुमचं जीवन पवित्र असलं पाहिजे. आणि एक शेवटचं मी तुम्हाला सांगतो, एक कोरा नावाचा जो मनुष्य, जो अधिकारी होता, ज्याने देवाविरुद्ध ते यहुदी लोक आणि मोशे विरुद्ध तेव्हा त्याने बंड पुकारला, तेव्हा तुम्हाला मी आता पूर्ण वचन वाचणार नाही, कारण आपल्यापाशी वेळ कमी राहील. जमीन दुभागली. संदर्भ देतो गणना 16:31.
जेव्हा मोशेने बोलणे संपले तेव्हा लोकांच्या पायाखालची जमीन दुभागली. अक्षरशः ते लोक आत घेण्यात आले. ती जमीन बंद झाली. गणना 16:31 ते 35 पर्यंत तुम्ही या वाचून घ्या. का सांगत आहे मी तुम्हाला? तर हे फाउंडेशन तुमच्यासाठी रेडी करत आहे की पाप चालत नाही. तुमचा देव पवित्र आहे. त्याच्याशिवाय तुम्ही येऊ शकत ना त्याच्याजवळ. नाव आता आता हे सगळं ऐकलं. आता आपल्या डोळ्यात समोर सहज प्रश्न येतो. का रे बाबा, लोकांनी, देवाने इतके हे सगळ्या गोष्टी पाप चालू दिलं नाही, खतम केलं या लोकांना, आज तसं होत नाही. कारण आपल्याला आपलं जीवन माहित आहे, आपल्याला लोक माहित आहे, आपल्याला ख्रिस्ती म्हणून घेणारे लोक माहित आहे. पण हे आणि या गोष्टी आपल्याला काय करतात, आपल्या मूर्खात काढतात की आज असं होत नाही. कुठे जमीन दुभागते, कुठे आगीनं देव नाश करतो, कुठे त्याचा रोगराई येऊन खतम होतं, असं होत नाही आज. त्याचे कारण सगळे आपण बघू, म्हणजे आपल्याला सत्य कळेल. तर आज का होत नाही, आज या गोष्टी का होत नाही, याच्याविषयी आपण बोलू. तर तुम्हाला सगळे वचन देतो. पहिली वचन म्हणजे देव कधी बदलत नाही. मलाकी 3:6 लिहून ठेवा. मलाकी 3:6, मी परमेश्वर आहे, मी कधीही बदलत नाही. मी परमेश्वर आहे, मी कधीही बदलत नाही. तो तेव्हा पवित्र होता, आता त्याने आपल्यासाठी ऍडजस्टमेंट चालू केली असं नाही. मग कारण काय आहे? तर वचनातून आपण बोलू. 2 पेत्र, आता आपण नवीन करारात आलो. आपण बघितलं की देव पवित्र आहे. आपण बघितलं की देवाजवळ पाप चालत नाही. आपण बघितलं की देवाचा क्रोध लोकांवर येतो. आपण काय बघितलं की देव कधी बदलत नाही. आता प्रश्न आला की मग आज का होत नाही? आज तर मी कसंही केलं तरी जगत आहे. आनंदच आहे माझ्याकडे. पण आज का नाही होत नाही? हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण आज आम्ही कधीच बघितलं नाही असं काहीतरी होतं म्हणून. याचं वचन आहे 2 पेत्र 3:9. पेत्र बोलतो, कित्येक लोक ज्याला विलंब म्हणतात, हो की नाही? का बाबा हे होत नाही, आज विलंब आहे, आता काही होत नाही. तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करीत नाही. तर त्याचं कारण काय आहे, का होत नाही? तर तो तुमचे धीराने सहन करतो. तो सहन करतो. जेव्हा मी सांगितलं युअर गॉड इज होली, तुमचा देव पवित्र आहे, तो पेशन्स सुद्धा आहे. पेशन्स म्हणजे धीर आहे त्याला. पण हा सदैव राहणार नाही. पण का धीर? त्याचं कारण का? कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही. वचन बांधून ठेवा, लिहून ठेवा. 2 पेत्र 3:9. तर तो तुमचे धीराने सहन करतो, कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी त्याची इच्छा आहे. कारण जर वेळ संपला तर तो शिक्षा करेल. आज या गोष्टी होत का नाही? हा जर आपल्याला वाटत असेल आणि असं कधी होणार नाही असं आपल्याला वाटत असेल, तर हे चुकीचं आहे. ते होत का नाही हे तुम्हाला मी वचनातून सांगितलं. पहिले तो न बदलणारा, तो पवित्र आहे. आज तो अपवित्र झाला नाही. तो कधीच बदलत नाही. फक्त हे चालून घेतो कारण तो सहनशील सुद्धा आहे. तो वाट बघतो. तो वाट बघतो की तुम्ही बदलाल. तो वाट बघतो की तुमचं जीवन बदलेल. तो रोज सहनशीलतेने वाट बघतो. आणि मी जेव्हा तुम्हाला सकाळी सांगत असतो की जेव्हा आपण उठवतो की ही देवाची कृपा आहे की आपल्याला हा दिवस भेटला. जे आपण फक्त चादर काढून आपण ग्रँटेड घेतो, हे तर होणारच होतं. सूर्य तर निघणारच होता, चंद्र तर बुडणारच होता. या सगळ्या गोष्टी तर आम्हाला होणारच होत्या. वाट बघत आहे की तुम्ही पलटाल त्याच्याकडे. तो सहनशील आहे. तो वाट बघत आहे की तुमचा नाश होऊ नये. की तुमचा नाश होऊ नये. आणि प्रत्येक व्यक्तीने पश्चातापाने त्याच्या जवळ यावे. तुमच्यासाठी वचन वाचलं 2 पेत्र 3:9. तर तो तुमची धीराने सहन करतो, कोणाचा नाश व्हावा याची त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी त्याची इच्छा आहे. आणि सुंदर वचन जे आजचा संदर्भ होता 1 पेत्र 1:14. 1 पेत्र, पहिलं पेत्र
पेत्राचं पहिलं पत्र वचन लिहून ठेवा 1:14, आज्ञाधारक मुलांप्रमाणे वागा व तुम्ही अज्ञानी असताना, इथे काय करतं? तारण करतं. मुलांप्रमाणे, जे मी तुम्हाला तारण शिकवतो की जोपर्यंत देवाच्या कुटुंबात तुम्ही जन्मत ना, तोपर्यंत तुम्ही पवित्र सुद्धा होऊ शकत ना. तुम्ही स्वतः पवित्र होऊ शकत ना. तुम्हाला सॅन्टिफिकेशन, पवित्रता मागच्या बुधवारी मी सांगितलं. आठवतं तुम्हाला ते काय आहे? जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या हृदयात येतो तारणामुळे, तो ते पवित्रकरण चालू करतं. आणि इथे काय लिहिलं? आज्ञाकारक मुलाप्रमाणे, देवाचे मुलं जेव्हा होतो मुलाप्रमाणे वागा व तुम्ही अज्ञानी असताना, म्हणजे भूतकाळ, म्हणजे अज्ञानी कधी असतं मनुष्य? तारण्याच्या आधी जर आपण तारलो नाही तर आपण अज्ञानीच आहोत. जर आपल्याला पाप कळत नाही काय आहे, म्हणजे आपण अज्ञानी आहोत. आपल्यावर पवित्रता ही चालत नाही किंवा आपल्यावर कार्य नाही, म्हणजे आपण अज्ञानी आहोत. तुम्हाला पूर्वी ज्या दुष्ट इच्छा होत्या त्याप्रमाणे तुमच्या जीवनाला आकार देण्याचे थांबवा. हा पेत्र पत्र लिहत आहे तारलेले लोक. तुम्हाला मी ह्या पत्रांविषयी सांगितलं. पत्र कोणाला लिहिलं जातं? ज्याला आपण ओळखतो. तर हे पेत्र जो पत्र लिहत आहे, जे तारलेले लोक, त्यांना सांगत आहे की तुम्ही आधी असे करत होते, आताही त्या गोष्टी तुम्ही करू शकत ना. म्हणून तुम्हाला मी काय सांगितलं? तुम्हाला पूर्वी ज्या दुष्ट इच्छा होत्या, म्हणजे तो तारण शिकवत आहे किंवा सांगत आहे. आधी तुम्ही करत होते, आता तुम्ही तारलेले आहे होत्या, त्याप्रमाणे तुमच्या जीवनाला आकार देण्याचे थांबवा. म्हणून प्रश्न तुम्हाला सदैव विचारत असतो मी, की तसंच चालू आहे का कधी बदल घडला जीवनाचा? की एखादा हवेचा वादळ येतं आणि तुम्हाला घेऊन जातं? कारण हे जे लिहिलेलं आहे ते आधी करत होते. म्हणजे जे लोक जे तारलेले नव्हते, ते तेव्हा करत होते. आता त्यांचं जीवन प्रभू येशू ख्रिस्त बदलतो. त्यांना तो लिहत आहे. 1 पेत्र 1:15, त्याऐवजी ज्या देवाने तुम्हाला पाचारण केले तो पवित्र आहे. तुम्ही सुद्धा प्रत्येक गोष्ट जी तुम्ही कराल त्यात पवित्र असा. प्रश्न आहे तुम्हा प्रत्येकाला. पेत्र विचारत आहे, मी विचारत नाही. तुमचं जीवन पवित्र आहे का? तुमचं जीवन पवित्र आहे का? जे मी सुरुवातीला तुम्हाला विचारलं. काय म्हणतो? त्याऐवजी ज्या देवाने तुम्हाला पाचारण केले तो पवित्र आहे. तुम्ही सुद्धा प्रत्येक गोष्ट जी तुम्ही कराल त्यात पवित्र असा. आणि वचन 16 सांगतं, कारण असे लिहिलेले आहे, पवित्र व्हा कारण मी पवित्र आहे. पवित्र व्हा म्हणजे मी पवित्र आहे. कारण तो पवित्र आहे. आज देव तुमच्या समोर उभा असला, तुमचं जीवन पवित्र आहे का? एक लक्षात ठेवा. मी आज सगळं वचन जरी तुम्हाला सांगितलं, पण जर मी इथेच संपवलं तर तुम्हाला कळणार नाही. तुम्ही स्वतःहून पवित्र होऊ शकत नाही. तुम्ही प्रयत्न करा. तुम्ही आठवडाभर राहाल थोडंसं चांगलं, महिनाभर राहाल, वर्षभर राहाल, फटकन फसून जाल. का? कारण तुम्ही स्वतः करू शकणार ना. जोपर्यंत देव तुमच्यात कार्य चालू करत नाही. तुम्हाला मी आरा मशीनचं उदाहरण दिलं होतं. आठवतं बुधवारी. पुन्हा जे नवीन आहेत, जे नव्हते त्यांच्यासाठी सांगतो. आपल्या अमरावतीमध्ये आरा मशीन्स आहेत. एखादं लाकूड जेव्हा आपण विकत घ्यायला घेतो, एखादी चेअर बनवायची असली, त्यातलं एखादं लाकूड आपण सिलेक्ट करतो. तर त्या आरा मशीनच्या हजारो लाकडातून ते बाहेर काढल्या जातं, बाहेर ठेवल्या जातं. आता ते निवडलं. आता काय केलं? त्याला तुम्ही बाहेर काढलं. आता त्याच्यावर कार्य होतं. त्याच्यावर कोरीवपणा होता, म्हणजे त्यातून एक सुंदर काहीतरी बनेल. तसंच जेव्हा आपण तारल्या जातो, देव आपल्याला या जगातून बाहेर काढतो आणि तुमच्यावर कार्य चालू होतं, की तुम्ही पवित्र व्हाल. देव कार्य करतो. म्हणून स्वतःहून करण्याचा प्रयत्न करू नका. आज आपण त्याच गोष्टी करतो. रोज पडतो. कारण तुम्ही स्वतः करू शकत ना. जर असं असतं तर देवाने आपला एकुलता एक पुत्र तुम्हासाठी दिला नसता.
तुम्हाला त्याला हाक मारावं लागेल की माझ्या जीवनात ये, मला तू वाचव, माझ्यावर ते कार्य होऊ दे, माझा आत्मा वाचव, आणि तो कार्य चालू करेल आणि तुम्हाला तो पवित्र करेल आणि तुमच्यातून एक सुंदर गोष्टी तो निर्मित करेल. पण जर आपल्याला वाटतं की नाही, असाच मला जसं माझं जीवन आहे मला हा घेईल, तुम्ही स्वतःला फसवत आहात. म्हणून मी तुम्हाला पवित्रता सांगत आहो की तुम्ही स्वतः करू शकत नाही. आपल्याला तर समजतही नाही की पाप आहे. आपल्याला तर कन्व्हिक्शनही येत नाही की आपण जे बोलतो ते चुकीचं आहे. आपल्याला तर समजतही नाही की आपला स्वभाव सगळा, कारण अंडरस्टँडिंगच नसतं. देव आध्यात्मिक तुमच्या अंडरस्टँडिंग ओपन करतं, तुम्हाला दाखवतो, तुम्हाला शिकवतं की तू चुकत आहे. या आज्ञा तुम्हाला या गोष्टीसाठी दिल्या, यहुदी लोकांना या गोष्टीसाठी दिल्या, तुम्हालाही या गोष्टीसाठी दिल्या, का तुम्हाला कळावं की मी करू शकत नाही. आणि ज्या दिवशी तुम्हाला कळेल की मी हे करू शकत नाही, तुम्ही या ख्रिस्ताकडे धावाल की मला वाचव, माझा आत्मा वाचव. तो तुमच्या हृदयात येईल, तो तुमचे पाप स्वतःवर घेईल, त्याचा पवित्रपणा तुमच्यात टाकेल आणि तुमच्यावर कार्य चालू करेल. ही शेवटची गोष्ट समजली नाही तर हा पूर्ण संदेश व्यर्थ आहे. फक्त एवढं समजून घेऊ की देव माझा पवित्र आहे याने सांगितलं, त्यासाठी नाही हा संदेश. तो बदलत नाही, आपल्याला बदलावं लागेल. या गोष्टीसाठी हा संदेश आहे. प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा आपण त्याला आपल्या हृदयात बोलावतो, आपल्यातले सगळे पाप त्या क्रुसावर तो घेतो. सगळ्या आपल्या पापाची तो शिक्षा भोगतो, जे त्याने केली. आणि जो पवित्र आहे, जे वचन आपण बघितलं, जे तुम्हाला सांगत आलो, तो तुमच्यात येतो आणि कार्य चालू करतो. आता तुम्हाला कळतं की मी जे बोलतो, जे मी वागतो, जे माझं जीवन आहे ते घाणीने भरलेलं आहे. पण हा जो देव जो पवित्र आहे, त्याचा आत्मा तुमच्यात येतो, तुमच्यात कार्य चालू करतो. त्या लाकडा टाईप रोज त्याच्यावर कार्य होतं. तो मनुष्य रोज बदलत 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 जातो. तो बदलतो आणि देवाच्या कृपेसाठी, त्याच्या कार्यासाठी रेडी होतो आणि देव त्याचा उपयोग करून घेतो. तुम्हाला मी एक उदाहरण दिलं होतं, आठवतं? की तुम्ही तुमच्या किचनमध्ये जाता. समजून घ्या तिथं 10-12 ग्लासेस ठेवले आहेत. किचनमध्ये कदाचित 10, पण तुम्हाला आणखी एक रिअल एक्झाम्पल सांगतो. आपल्या इकडे लग्न असतात, बुफे असतो आणि एक शेवटी एक पाण्याचं काउंटर असतं, माहिती आहे? आता तुम्हाला एक सिच्युएशन आठवली असेल. जेवण झाल्याजवळ सगळे आपण धावतो आणि तिथे सगळे ग्लास ठेवलेले असतात. आपण बघतो की कुठला ग्लास घ्यावा, कुठलाही उचलत ना. जर त्या सगळ्या ग्लासेसवर काही ना काही घाण असेल, माती असेल, तुम्ही उचलत ना. तुम्ही बघता की कुठला चांगला आहे याच्यातला, तो तुम्ही उचलता, त्यातूनच पाणी पिता. देव तुमचा उपयोग करणार नाही, तुमच्याकडे बघणार सुद्धा नाही, जर आपलं जीवन घाण असेल. तो पवित्र आहे, तो पवित्र आहे. आणि तुमच्यात तो जेव्हा येईल, तो कार्य चालू करेल, तुम्ही त्याला सरेंडर कराल, तो तुमचा उपयोग करेल. पण जर नाही, हे शेवटचं वचन आणि खूप महत्वाचं तुम्हासाठी, 1 योहान 3:4. आणि हे जे वचन खूप सारं महत्वाचं आहे. जर आपण म्हणतो की आपण ख्रिस्ती आहोत आणि आपण पाप करत राहतो, आपण म्हणतो मी ख्रिस्ती आहो. ख्रिस्ती काय असतं? ख्रिस्ती बाप्तिस्मा झालेला नव्हे. ख्रिस्ती कुटुंबात जन्मलेला नव्हे. ख्रिस्ती म्हणजे जो प्रभूच्या कुटुंबात तारण्यामुळे जन्मलेला आहे, ज्याचं जीवन देवाने बदललं आहे, तो ख्रिस्ती. आणि जर तुमच्यात हे घडलं नाही, तर 1 योहान 3:4, प्रत्येक जण जो पाप करतो
आता हे जे तुम्हाला मी जे सांगतो, खूप सारे लोक आपल्याला हे शिकवतात. जुना करार हे तर जुनं झालं, आज्ञा ह्या तर जुन्या झाल्या. त्यांच्या फेसबुक स्टेटसवर मी तुम्हाला पाठवू शकतो. सर्रास हजारो लोकांना सांगतात, या आज्ञा आपल्यासाठी नव्हत्या, या यहुद्यांसाठी होत्या, आपल्यासाठी दुसरंच आहे. देव आपल्यासाठी क्रुसावर मेला, आज्ञा संपल्या, आता आपल्याला काहीच गरज नाही. जर आज्ञा संपल्या तर तुम्हाला ख्रिस्ताची गरज कशासाठी आहे? तुम्हाला समजतच नाही तुम्ही मोडत काय आहात, तुम्हाला तारण्याची गरज कशासाठी आहे? आज्ञा तुम्हाला ख्रिस्ता जवळ आणतात. आता 1 योहान 3, कदाचित या लोकांच्या ह्या बायबलमध्ये हे नसेल, मला माहित नाही, पण तुमच्यासाठी वाचतो. नियमशास्त्र ज्याला आज्ञा म्हणतात. 1 योहान 3:4 काय सांगतं? प्रत्येक जण जो पाप करतो, पाप म्हणजे काय, जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ते वचनातून बघून घ्या. तो नियमशास्त्राचे उल्लंघन करतो, कारण पाप हे नियमशास्त्राचे उल्लंघन आहे. आपण जर नियमशास्त्रच काढला तर मग आता पाप काय आहे? तुम्हाला कळतं हे सगळं चुकीची अंडरस्टँडिंग किंवा शिकवण, की त्या आज्ञा तर जुन्या होत्या, त्या तर त्यांच्यासाठी होत्या, आमचं काय? नियमशास्त्रास काढून घेतला तर पाप कशासाठी आहे? कारण पाप काय आहे? नियमशास्त्राचं उल्लंघन. मग तुम्ही नियमशास्त्रच काढला, जे आपण म्हणतो की आज्ञा आता गेल्यात. आज्ञा गेल्या नाही. आज्ञाची भरपाई प्रभू येशू ख्रिस्ताने केली. या दोघातलं डिफरन्स समजून घ्या. आज्ञा तुम्हाला देवा जवळ आणतात. तुम्ही स्वतः आज्ञा पाळू शकत ना. पण जेव्हा तुम्हाला आज्ञा दाखवल्या जातात, तुम्हाला कळतं की मला ख्रिस्ताची गरज आहे. आज्ञा तुम्हाला ख्रिस्ता जवळ आणतात. आणि जेव्हा तुम्ही देवाला मागता की मला वाचव, कारण मी आज्ञा तुझ्या पाळू शकत नाही, तो तुम्हाला वाचवतो आणि तुम्हाला या आज्ञा पाळण्यासाठी सहाय्य पुरवतो. हा फरक समजला पाहिजे. तुमच्यासाठी वाचत आहोत. 1 योहान 3:4 नवीन करारातलं पुस्तक. योहान म्हणतो, जो देवाच्या सगळ्यात जवळचा शिष्य होता, प्रत्येक जण जो पाप करतो तो नियमशास्त्राचे उल्लंघन करतो, कारण पाप हे नियमशास्त्राचे उल्लंघन आहे. तुम्हास माहित आहे की पापे हरण करण्यासाठी तो प्रगट झाला, म्हणजे देव आला. त्याच्यासाठी त्याच्या ठाई पाप नाही. 6वं वचन, जो कोणी त्याच्या ठाई राहतो तो पाप करीत नाही. जो त्याच्या ठाई राहतो म्हणजे त्याच्या कुटुंबात जन्मलेले. जो कोणी पाप करीतो त्याने त्यास पाहिले नाही आणि त्यास ओळखलेही नाही. इतकं सोपी आहे. ज्या लोकांना मी सदैव तारणाविषयी सांगत असतो, की अरे तुम्ही त्याला ओळखलं सुद्धा नाही, तुम्ही त्याला पाहिलं सुद्धा नाही, तो खरा येशू तुम्हाला माहित सुद्धा नाही. तो पवित्र आहे रे. तुमचं जीवन तुम्हाला वाटतं की आम्ही ख्रिस्ती आहो आणि पापाने भरलेलं आहे, याचं एकच कारण आहे, तुम्ही त्याला कधीच भेटले नाही. तुम्ही फक्त एक स्वतः बनवलेला येशू किंवा तो दुसरा येशू ज्याच्याविषयी मी तुम्हाला सांगितलं, जो सत्य आहे, तुम्ही त्याला भेटलेच नाही. का? कारण वचन सांगतं आणि आपल्या जीवनातून जो करतो आपल्याला, कारण जेव्हा तुम्ही ख्रिस्ताचे व्हा, तुम्ही पाप करणार ना, तुम्ही पापात राहू शकत ना. वचनातून तुम्हाला देतो. जो कोणी पाप करीतो त्याने त्यास पाहिलेच नाही. जसा मी होतो. माझ्यापाशी येशू नव्हता का? होता. आज्ञा माहित नव्हत्या का? होत्या. प्रार्थना करत नव्हतो का? होतो. बायबल सगळ्या गोष्टी होत्या. पण मी त्याला कधी ओळखलंच नाही. कधी त्याला भेटलोच नाही. तारणामुळे ज्याने तुम्हाला बनवलं त्याला तुम्ही भेटता. पण तुम्हाला असं वाटते की माझ्याजवळ येशूही आहे आणि पापी चालतं, स्वतःला मूर्ख बनवता तुम्ही. तुम्ही काय म्हणता माहित आहे? तोही माझ्यासारखाच आहे, त्याला चालतं हे सगळं. पण तुम्हाला माहित आहे, तुम्ही जे बोलता ते सत्य आहे. कारण तुम्ही पण येशूविषयी नाही, त्या सैतानाविषयी बोलत आहात. तुम्हाला मी वचनातून पटवून देतो. 1 योहान 4:6 जे आपण वाचलं, जो कोणी त्याच्या ठाई राहतो तो पाप करीत नाही, म्हणजे ह्या देवाच्या मुलांविषयी.
जे त्याच्या कुटुंबात जे ख्रिस्ती झाले, जे तारले, जो कोणी पाप करीतो त्याने त्यास पाहिले नाही आणि त्यास ओळखले नाही. प्रिय मुलांनो, 7वं वचन, तुम्ही कोणी फसू नये. जो जसा नीतिमान आहे तसा ख्रिस्ती नीतीने चालणारी न्याय संपन्न आहे. आणि 8वं वचन जे मी तुम्हाला सांगतो, आपण म्हणतो की आपण ख्रिस्ती आहो आणि पापही सोबत चालतं. त्यांच्यासाठी जो कोणी पाप करतो तो सैतानाचा आहे. कारण सैतान आरंभापासून पाप करीत आहे आणि सैतानाची कामे नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रकट झाला. म्हणून मी तुम्हाला सदैव सांगत असतो की तुम्हाला वाटतं आम्ही ख्रिस्ती आहो आणि आमचं जीवन पापाने भरलेलं आहे, तुम्ही स्वतःला मूर्ख बनवत आहात. तुम्हाला वाटत असेल पण आमच्या अवतीभोवतीचे तर सगळेच आहेत. तुम्हाला कसं माहित ते तारलेले आहेत? तुम्ही त्याचं हृदय बघितलं? तुम्हाला त्यांच्या वाईट बाहेरच्या गोष्टी दिसतात. पण जर आपण म्हणतो की मी ख्रिस्ती आहो आणि आपलं जीवन पापाने भरलेलं आहे, प्लस आपण पाप करत आहो पण आपल्याला याच्याविषयी काहीच कन्व्हिक्शन नाही, आपल्याला काहीच फरक पडत नाही, आपल्यावर काहीच त्या गोष्टीचा असर होत नाही का? कारण जो पाप करतो तो सैतानाचा आहे. म्हणून मी तुम्हाला शिकवलं होतं, आध्यात्मिकरित्या तुमचे 2 बाप असू शकतात. जन्मता आपण सैतान आपला आध्यात्मिक बाप असतो. आपण पापात जन्मतो म्हणून त्याच्या कुटुंबातून निघून देवाच्या कुटुंबात जन्मलं पाहिजे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त तुमचा स्वर्गीय पिता होतो, तो पवित्र आहे. म्हणून जर आपण म्हणतो की मी ख्रिस्ती आहे पण तरी हे पाप मी करत राहील किंवा हे जीवन माझं काहीच फरक पडत नाही, तुम्ही कधी त्या कुटुंबातून निघून सैतानाच्या देवाच्या कुटुंबात कधी आलेच नाही. मी तोच होतो. मी देवाचाच आहो. मी किती चांगला आहो. पण ज्यावेळेस मला कळलं की मी स्वतः पापी आहो, मला कळलं की या सैतानाच्या कुटुंबातले सगळे तो नरकात टाकेल आणि मी त्याला हाक मारली, त्याने मला वाचवलं. म्हटलं, प्रभू माझ्या हृदयात आहे, मला वाचव माझ्या येशू. तूच माझा आत्मा वाचू शकतो. माझ्या पापासाठी तू क्रुसावर मेला. तेव्हा त्याने काय केलं? माझे सगळे पाप क्रुसावर घेतले आणि त्याचा पवित्रपणा, माझा स्वतःचा नाही, मी स्वतः निर्मित करत नाही, मी स्वतः चांगला काहीच करू शकत नाही. आज तिथंच लोक फसतात. त्यांना वाटतं मीच चांगला करण्याचा प्रयत्न करते, मीच स्वतः चांगला करण्याचा प्रयत्न करते. इथंच तुम्ही फसून जाता. तुम्हाला शिकवलं होतं की या शरीरातून काहीच चांगलं निघत नाही, पण तुम्ही ऐकत ना. खूप सारे लोक ऐकत ना. त्यांना वाटतं मी करूच शकतो काही ना काही. त्यांना कळतं की रोज फसत आहो, रोज पळत आहो, पण असं वाटते पण सगळेच तर करत आहे. आणि तो शैतान सांगतो बरोबर आहे तुझं, चालू राहू दे. का? कारण तो तुमचा बाप आहे. पण जर तुम्ही देवाचे आहात तर तो तुम्हाला पापात ठेवणार नाही. तुमच्यासाठी वचन वाचतो. 1 योहान पुढचंच वचन 4:9, जो कोणी देवापासून जन्मलेला आहे. म्हणून तुम्हाला सांगितलं आध्यात्मिक जन्मता आपण सैतानापासून येतो, देवात जन्मलं पाहिजे. जो देवापासून जन्मलेला आहे तो पाप करीत नाही, कारण त्याचे बीज त्याच्यामध्ये राहते. देवाचे बीज त्याच्यात ठेवलं. येशू ख्रिस्त तुमच्यात राहतो. ओपन करा तुमच्या अंडरस्टँडिंग, विचार करा की जर माझ्यात ख्रिस्त खरंच असेल तर माझी जीभ लबाडी देऊ शकेल का? माझा येशू लबाड आहे का हा सैतान आहे? जर माझ्यात खरंच त्याचं बीज असेल, माझे हे विचार वाईटाचे राहतील का? माझ्यात खराच येशू असेल, मी त्याच्या कुटुंबात जन्मला असेल, तर हा येशू जे घाण मी करतो, जे मी करते, याला चालत असेल का? तुम्हाला जर वाटत असेल तर हे चालतं, तर तो येशू नाही, तो सैतान आहे. कारण आध्यात्मिकरित्या आपण जन्मता त्याच्या कुटुंबात जन्मतो. कुठलाच व्यक्ती कुठल्याच कुटुंबात जन्मल्याने ख्रिस्ती होत नाही, तर तारल्याने तो होतो. आणि तो काय म्हणतो 9वं वचन, जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करीत नाही, कारण त्याचे बीज त्याच्यामध्ये राहते. आणि पुढे बघा,
त्यामुळे तो पापात राहू शकत नाही, कारण तो देवापासून जन्मलेला आहे. पापात राहू शकत नाही. तो असा म्हणत नाही का तो पाप करू शकत नाही. सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. तो पापात राहू शकत नाही. कारण जेव्हा तुम्ही देवाच्या कुटुंबात जन्मता, हे शरीर तुमचं सदैव पापी राहतं. हे तुम्हाला पापाकडे वळवतं, पण तुम्हाला तो पापात राहू देणार नाही. कारण ख्रिस्त तुमच्यात आहे. तो आपल्या मुलांना काय करतो? जे त्याचे आहेत, फक्त जे त्याचे आहेत, त्यांना तो शिकवतो. त्यांना तो शिक्षा करतो. कारण ते त्याचे आहेत. माझा मुलगा जो आहे, शरीराने माझा मुलगा आहे. मी फक्त त्याची काळजी घेतो. माझ्या शेजारच्याच्या मुलाची काळजी घेत नाही. तो काय करतो हा माझा प्रश्न नाही, पण माझा मुलगा काय करतो हा माझा प्रश्न आहे. तसे देवाच्या कुटुंबात तुम्ही जन्मता, त्याचे मुलं काय करतात हा त्याचा स्वर्गीय पिता बघतो. कारण त्याने तुम्हाला त्याच्या पवित्र रक्ताने विकत घेतलं आहे, जर आपण तारल्या गेलो. म्हणून तो म्हणतो की काय म्हटलं, त्यामुळे तो पापात राहू शकत नाही, कारण तो देवापासून जन्मलेला आहे. देव कधीच आपल्या मुलांना असं होणार नाही का हा देवाचा मुलगा आहे, पण याचे पाप चालत राहतात. म्हणून मी तुम्हाला सदैव सांगत असतो, तारणाची गरज आहे. तेव्हा कळेल की हे सत्य काय आहे. तुम्ही स्वतः पवित्र होऊ शकत ना. म्हणून देवाने आपला एकुलता एक पुत्र क्रूसावर दिला, की जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. तुमचं जीवन जर पवित्र नसेल, आता तुम्हाला मी डेफिनेशन सांगितली की तुम्ही पवित्र होऊ शकत ना. स्वतःहून तुम्ही धुवू शकत ना तुमचे पाप. जेव्हा आपण म्हणतो मी स्वतःच करतो, तुम्ही काय करत आहात? ते पापी रक्त स्वतःच देऊन स्वतःला धुवत आहात. नाही, प्रभू येशू ख्रिस्ताचं पवित्र रक्त तिथं सांडवण्यात आलं. याच गोष्टीसाठी देवाने आपली स्वर्गाची जागा सोडली, या पृथ्वीवर आला, तुमच्या आणि माझ्यासाठी क्रूसावर मेला, की आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. तुमचे पाप तो स्वतःवर घेतो आणि त्याचा पवित्रपणा तुमच्यात टाकतो आणि तुम्हाला तो शुद्ध करतो. आणि कारण तो पवित्र आहे, तुमच्यावर तो कार्य करतो, तुमचं पवित्रकरण करतो, की तुम्हाला त्याच्या जवळ जेव्हा तुम्ही याल त्या वधू सारखे. चर्चला वधू म्हटलेली आहे. वधू व्यभिचारी नसते. वधू पवित्र असली पाहिजे. कारण माझा देव पवित्र आहे. आणि तुमच्या त्याला तो हजर करतो. हेच लोक स्वर्गात जातील. तुमचं जीवन पवित्र देव करतो. हा मेसेज तुम्हाला या गोष्टीसाठी नाही, की फक्त देव पवित्र आहे म्हणजे तुम्ही पवित्र असा नाही करू शकत. इथेच फसल्या जातो. तुम्ही स्वतःला पवित्र करू शकत नाही. पण जेव्हा आपण देवाच्या कुटुंबात जन्मतो, त्याचे वचन तुमच्यावर कार्य करतात. देवाचा संदेश तुमच्यावर कार्य करतो. पवित्र आत्मा तुमच्यावर कार्य करतो आणि तुम्हाला हळूहळू त्याच्या प्रतिरूपीचा बनवतो. आदामाला त्याने त्याच्या प्रतिरूपीचा बनवलं. म्हणून तुम्हाला मी सांगितलं, तुम्हाला बनवलंच आध्यात्मिक या रीतीसाठी आहे. आणि तो पुन्हा एकदा ती गोष्ट पुन्हा घडवतो. आदामाला बनवलं, तो पापात पडला. आधी तो देवाच्या आत्म्याने मेला, नंतर स्वतःच्या आत्म्याने मेला, नंतर शरीराने मेला. जेव्हा प्रभूचा आत्मा तुमच्यात येतो, तुम्ही पवित्र आत्म्यातून जन्मता. तो तुमच्या आत्म्याला शुद्ध करतो. तुमचं शरीर तुम्ही सोडता. देव तुम्हाला एक नवीन शरीर मेल्यानंतर देतो आणि देवासोबत तो उभा करतो. आज प्रश्न आहे तुम्हा प्रत्येकासाठी, देव तुमच्यावर कार्य करत आहे का? तुमचं जीवन त्याने बदललं आहे का? तुम्हाला तो घडवत आहे का? तुम्हाला असं वाटतं की माझ्या जीवनात कार्य आहे? ते आरा मशीनचं उदाहरण जे दिलं, जे लाकडं ज्याचा उपयोग होत नाही ते जाळल्या टाकतात. ते जाळल्या जातात. तसा जो मनुष्य, तुमच्यातला प्रत्येक व्यक्ती जो हा संदेश ऐकणार आहे, ऐकत आहे आणि ऐकणार आहे. तुमच्यावर जर देवाचं कार्य चालू नाही, याचा अर्थ तुम्ही कधी पवित्र आत्म्यातून जन्मले नाही. तुमच्यावर देवाचं कार्य चालू नाही,
तुमचं जीवन रोज तो बदलत नाही. तुम्हाला पापाकडून पवित्रकडे तो घेऊन जात नाही, स्वतःसारखं बनवत नाही. याचा अर्थ तुमच्यावर कार्य नाही. याचा अर्थ त्या लाकडासारखे तुम्हाला अनंताच्या आगीत तो टाकेल. त्याने कार्य चालू केलं पाहिजे, जे फक्त त्याच्या कुटुंबात जन्मल्याने होतं. मी कुणाचं हृदय बघू शकत नाही, पण देवाचं वचन सांगतं, ते तुम्हाला आरसा दाखवतं. तुम्ही त्या आरसावर कपडा टाकता, की त्या आरसा बघून देवाजवळ येता. हा निर्णय आपला प्रत्येकाचा स्वतःचा असतो. पण एक लक्षात ठेवा, देव पवित्र आहे. तुम्ही जोपर्यंत पवित्र होत ना, देवाजवळ येऊ शकत ना, तुम्ही स्वतः पवित्र होऊ शकत ना. देवाचं कार्य तुमच्यात सुरू व्हायला गरज आहे. तो सुरुवात करणारा आहे, तो फिनिशर, खतम करणारा सुद्धा आहे. सगळं तो करतो. एखादी स्त्री जेव्हा गरोदर होते, तिची जेव्हा प्रेग्नन्सी होते, सगळ्यात मोठं कार्य कोण करते? तो बाळ स्वतः बाहेर येतो, का जेही करणं असतं ते स्त्री करते? सगळं स्त्री करते. तीच ताकद लावते, तीच सगळ्या गोष्टी करते, बाळ जन्मतं. पवित्र आत्म्याचा जन्म, देवापासून येणारा जन्म मनुष्य करू शकत नाही. नवीन जन्म घ्यावा लागेल तुम्हाला. त्याला मागावं लागेल, माझा आत्मा वाचू. तो सगळं कार्य करतो. जेव्हा तुम्ही मागाल, तो तुम्हाला कन्व्हिक्ट करेल. तो सुरुवात करेल. तो नवीन जन्म देईल. तुम्हाला कळेल, त्याने सुरुवात केली आणि तोच फिनिश करेल. सगळ्या गोष्टी तो करणार आहे. तुमचा जन्म झालेला आहे का? देवापासून तुम्ही जन्मले आहे का? देव तुमच्यावर कार्य करत आहे का? की आपण फक्त ख्रिस्ती करत आहोत? जर नाही, आज वेळ आहे. तो म्हणतो, जसा आहे तसा आहे, माग मला प्रभू, माझ्या हृदयात ये, माझ्या राजा मला वाचव. तू पवित्र आहे माझ्या देवा. माझ्या प्रभू, मी पापी आहे. तुम्ही खऱ्या हृदयाने त्याला हाक मारता, तो तुम्हाला वाचवतो. तो सगळ्या गोष्टी करतो, तुम्ही नाही. तुम्ही फक्त त्याला मागता, तुम्हाला गरज जाणवते आणि तुमचा जन्म होतो आणि तुमच्यावर तो कार्य करतो. आणि एक शेवटचं वचन वाचून आपण थांबू. पहिलं थेसलोनियन, त्याचं मला पत्र 5:23, आणि शांतीचा देव तुम्हाला पूर्णपणे पवित्र करतो. आणि मी देवाला प्रार्थना करतो की मी तुमचा संपूर्ण आत्मा, जीव आणि शरीर आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्यापर्यंत निर्देश राहो. ह्या सगळ्या गोष्टी तुमचा आत्मा, जीव आणि तुमचं शरीर देव पवित्र करतो. देव तुम्हाला आशीर्वादित करो. आपण इथे थांबू. मी आशा करतो